श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आपल्यापैकी कितीतरी लोकांच्या आयुष्यात टेन्शन आहे. तुम्ही जर आजूबाजूला बघितलं किंवा तुम्ही न्यूज बघितल्यात तर तुम्ही रोज बघत असाल एकतरी व्यक्तीला हार्ट अटॅक येतो. कारण जेव्हा आपण खूप टेन्शन घेतो तेव्हा आपल्या हृदयावरती त्रास होतो, म्हणजे आपल्या हृदयाला त्रास होतो. त्याचा पूर्ण इम्पॅक्ट जो आहे तो आपल्या हृदयावरती पडतो आणि मग त्याच्यामुळे आपल्या हार्टला त्रास होऊन आपल्याला अटॅक येतो. तुम्हालाही भीती वाटते, मला पण भीती वाटते की आता मी इतकं टेन्शन घेतलं तर मला सुद्धा असं होईल का, माझ्याही आयुष्यात असं घडेल का. बघा, हीच भीती दूर करण्यासाठी, तुम्हाला जे टेन्शन आहे त्यापासून तुमची मुक्ती होण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण असे काही उपाय सांगणार आहे. बऱ्याच वेळा आपल्याला टेन्शन देणारी एखादी व्यक्ती असते आणि ती आपल्या घरातली, आपल्या जवळची, आपल्या नात्यातली किंवा अगदी तुमच्यासोबत राहणारी असते. अशी एखादी व्यक्ती असते जी तुमचा खूप अपमान करते. अशी एखादी व्यक्ती असते जी सतत तुमच्यावर रागावते, रुसून बसते, चिडते, भांडते. बघा, कुठलीही अशी व्यक्ती असेल, असं काही तुमच्यासोबत करत असेल तर आज मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे ते अवश्य करा. तुमच्या आयुष्यात टेन्शन देणारी कुठलीही ती गोष्ट असेल, मग एखादी व्यक्ती असेल, कर्ज असेल, पैसा, धन, संपत्ती, काहीही असेल, त्यातून जर तुम्हाला मुक्ती हवी असेल तर मी तुम्हाला जो पहिला उपाय सांगते हा पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे. आता या पहिल्या उपायासाठी तुम्हाला एक मॅचिस, म्हणजे आपण ज्याला काडीपेटी असे म्हणतो, छोटी मोठी कुठलीही काडीपेटी, मॅचिस छान दुकानातून नवीन घ्यायची, वापरलेली नको. दुकानातून नवीन काडीपेटी आपल्या घरात आणायची, खूप गच्च भरलेली असेल, त्याच्यातल्या थोड्याशा वरच्या ज्या काही काड्या असतात त्या काढून टाकायच्या, यूज करा किंवा मग त्या डस्टबिनमध्ये टाकून द्या, तुमच्यावर आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, एक काळ्या रंगाचा कागद घ्यायचा आहे. बघा, काळ्या रंगाचाच कागद लागणार आहे. कुठलाही घ्या, पण काळ्या रंगाचा कागद घ्या आणि त्याच्यासोबत एक लाल रंगाचा किंवा हिरव्या रंगाचा पेन घ्या. जो काळ्या रंगाचा कागद तुम्ही घेतलेला आहे त्या कागदाच्या वरती तुमचा जो त्रास असेल, जो व्यक्ती टेन्शन देतो किंवा जो मानसिक त्रास काही असेल, मग कर्ज किंवा पैसाच नाहीये, घराच्या शेजारचा किंवा घरातला व्यक्ती त्रास देतो त्याचं नाव लिहा. जी काही समस्या असेल, आजारपण खूप असेल तर ती समस्या लिहा. तुमची समस्या किंवा तुम्हाला त्रास देणारी जी कुठली गोष्ट असेल ती काळ्या रंगाच्या कागदावर निळ्या किंवा हिरव्या किंवा मग लाल रंगाच्या पेनाने तुम्हाला लिहायची आहे. या कागदाची एक चौकोनी घडी करायची आहे. चौकोनी घडी केल्यानंतर तुम्हाला तो कागद तुमच्या उजव्या हाताच्या मुठीत तो कागद तुम्हाला बंदिस्त करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला फक्त त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे आणि त्याच्यापुढे तुम्हाला फक्त राहू 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 एवढंच म्हणायचं आहे. समजा हा उपाय मी माझ्या पतीसाठी करते, माझा पती मला खूप त्रास देतो, टॉर्चर करतो, रडवतोय. माझ्या पतीचं नाव घेणार, सागर राहू राहू राहू, सागर राहू राहू राहू, 3 वेळा राहू 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 म्हणायचं. आता समजा तुम्ही सासूसाठी करताय, तुमच्या सासूचं नाव आहे अंकिता, अंकिता राहू राहू राहू. समजा तुम्ही तुमच्या एखाद्या कलिगसाठी करताय, तो टेन्शन देतो, त्याचं नाव आहे अविनाश, अविनाश राहू 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 राहू. समजा तुम्ही करताय तुमच्या बहिणीसाठी, ती तुम्हाला त्रास देते, बहिणीचं नाव आहे संकल्पना, संकल्पना राहू राहू राहू. म्हणजे त्या व्यक्तीचं नाव घेऊन 3 वेळा तुम्हाला राहू म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर हा कागद तुम्हाला त्या काडेपेटीत जी मॅचेस घेतलेली आहे त्याच्यामध्ये हा कागद तुम्हाला टाकायचा आहे. आता ही मॅचेस, ही काडेपेटी जी आहे ही तुम्हाला तुमच्या घरातील कुठल्याही सुरक्षित ठिकाणी ठेवायची आहे. तुम्ही कपाटात पण ठेवू शकता, तुम्ही किचन ट्रॉलीमध्ये पण ठेवू शकता. जिथे स्पेस असेल, निवांत जागा असेल, जिथे कुणी हात लावायला, काढायला ते जाणार नाही, अशा ठिकाणी तुम्हाला ते काडेपेटी आणि ते ठेवायचं आहे. कमीत कमी 21 दिवस तुम्हाला तिथेच राहू द्यायचं आहे. 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर ती काडेपेटी तुम्हाला तिथून बाहेर काढायची आहे. बाहेर काढून तुम्हाला ती काडेपेटी तुमच्या घराच्या बाहेर घेऊन जायची आहे. कुठेही मोकळ्या जागेत घेऊन जा आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला ती खोलायची आहे. त्याच्यासोबत जो कागद आपण त्याच्यात ठेवला होता तो बाहेर काढायचा आहे. कागद जमिनीवरती ठेवा आणि मग मॅचेस जी आहे ती एखादी काडी काढून प्रज्वलित करा आणि ही मॅचेस जी आहे पेटवलेली ती त्या कागदाला लावा आणि जो त्रास किंवा जी समस्या त्या कागदावरती लिहिली होती ते जाळून टाका. बघा, आता राहिलेल्या ज्या मॅचेसच्या काड्या असतील त्या घरात आणायच्या नाही, त्या बाहेरच फेकून द्यायच्या, पूर्ण घराच्या बाहेर टाकून द्यायचं. हा उपाय पुन्हा पुन्हा करण्याची गरज नाही, फक्त एकदा करायचा आहे. बघा, मॅचेस म्हणजे काडीपेटी
त्यामध्ये ज्या काड्या असतात आणि त्याला जो दारू गोळा लावलेला असतो ना, तो राहू ग्रहाशी निगडीत असतो. राहू ग्रह हा आपला शत्रुनाश करण्यासाठी, एखाद्या व्यक्ती त्रास देत असेल, आजारपण असेल किंवा कुठलीही वाईट शक्ती त्रास देत असेल तर तिचा नाश करण्यासाठी राहू हा खूप मजबूत बलवान मानला जातो. जेव्हा राहूचा वास असणाऱ्या या काडेपेटीमध्ये काळ्या रंगाच्या कागदावरती तुम्ही तुमच्या दुश्मनाचं किंवा वाईट व्यक्तीचं, समस्येचं जेव्हा तुम्ही नाव लिहाल आणि जेव्हा तुम्ही ते काडीपेटीमध्ये टाकाल आणि ती काडीपेटी घरातच अभिमंत्रित करून 21 दिवसाने घराच्या बाहेर काढाल, तेव्हा घरात असणारी ती निगेटिव्हिटी, तुमच्या आयुष्यात साठलेली ती निगेटिव्हिटी, ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही हा उपाय केलेला आहे त्या व्यक्तीचा त्रास, ती समस्या, सगळं त्या राहू ग्रहामध्ये शोषलं जाईल. 21 दिवसानंतर जेव्हा हे घराबाहेर काढाल तेव्हा त्या 21 घराचं पूर्ण शुद्धीकरण होऊन तुम्हाला त्रास देणारी व्यक्ती किंवा जे काही वाईट असेल ते सगळं घराच्या बाहेर जाईल. आता दुसरा उपाय सांगते. दुसऱ्या उपायासाठी लागणार आहे तुम्हाला एक लिंबू. हिरवं, खूप पिवळं, म्हणजे खूप हिरवं नको, खूप पिवळं नको, मध्यम असं एक छान लिंबू घ्या. स्वच्छ पाण्याने ते लिंबू धुवा. धुतल्यानंतर हे लिंबू जे आहे हे तुम्हाला तुमच्या घराच्या चारही कोपऱ्यांना जस्ट एक नॉर्मल टच करतो, स्पर्श, तसं तुम्हाला हे लिंबू स्पर्श करायचं आहे, टच करायचं आहे. त्यानंतर हे लिंबू तुम्हाला मेन दरवाजावर, आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्यावर ठेवायचं आहे. मेन दरवाजावरती लिंबू ठेवल्यानंतर तुम्हाला त्या लिंबावरती काळ्या पेनाने किंवा काळ्या कोळशाने, बघा उंबरठ्यावर, दरवाजाच्या उंबरठ्यावरच ठेवून तिथे तुम्हाला काळ्या पेनाने, स्केच पेन, मार्कर, बॉल पेन, साधा कुठलाही चालेल किंवा मग कोळसा, त्या काळ्या कुठल्याही गोष्टीने शत्रूचं तुम्हाला तिथे नाव लिहायचं आहे. आणि त्याच्यानंतर सुरीने ते लिंबू तुम्हाला तुमच्या दारावरती 4 भागात कट करायचं आहे. सेपरेट 4 भाग होतील, मध्ये आणि आडवं असं 4 त्याच्या फोडी करा. बरोबर तिथे घराच्या दरवाजावर तुम्हाला ते कट करायचं आहे आणि त्याच्यानंतर कट करून ते घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे. बघा, आत किंवा बाहेर कुठेही बसून तुम्ही हे कट करू शकता, पण कट केल्यानंतर हे लिंबू घराच्या आत आणायचं नाही, घराच्या बाहेर घेऊन जायचं आणि घराच्या बाहेर जाऊन 4 दिशांना या लिंबाच्या 4 फोडी फेकून द्यायच्या. पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर 4 दिशांना 4ही फोडी फेकून द्यायच्या. आणि मग त्याच्यानंतर तुमची जी काही कामं किंवा जे असेल ते करा. बघा, हा उपाय आठवड्यातील कुठल्याही दिवशी तुम्ही केला तर तुम्हाला सलग 4 वेळा करायचा आहे. म्हणजे आज मी शनिवारी करते तर तुम्हाला प्रत्येक शनिवारी, असं महिन्यातून 4 शनिवार करायचे आहेत. मंगळवारी करता तर 4 मंगळवार करा, 4 बुधवार, 4 गुरुवार, म्हणजे ज्या दिवशी कराल तिथून 4 वेळा तरी हा उपाय किमान तुम्ही करा. खूप जास्त अनुभव येईल. तुमच्या घरात असणारी निगेटिव्हिटी घराच्या बाहेर जाईल. ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही हा उपाय केला आहे ती व्यक्ती तुमच्याबद्दल वाईट विचार काय, पण तिच्या मनात पण येणार नाही की पुन्हा यांचं असं काही करावं किंवा यांना काय करावं. पूर्णतः तुमची लागलेली जी काही शत्रुबाधा आहे, जो काही त्रास आहे, आजारपण असेल, काही असेल, ते सगळं त्या लिंबामार्फत घराच्या बाहेर फेकलं जाईल. आता त्या लिंबावरती व्यक्तीचंच नाव लिहायचं असं काही नाही. तुम्हाला आजारपण आहे तर तुम्ही आजारपण लिहा, शत्रूचं नाव माहिती नाही तुम्ही शत्रुबाधा लिहा, म्हणजे कर्जमुक्ती लिहा, पैशांची समस्या, खूप गरिबी असेल ते लिहा, जे असेल ते तुम्ही लिहा. खूप साधे सोपे 2ही उपाय आहेत. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.